नमस्कार मंडळी, आजची रेसिपी मी तयार केलेली नाही आहे. हा पदार्थ माझ्या आईनं तयार केलेला आहे. त्यासाठी तिनं अर्ध वाटी खोबरं भाजून घेतल्यानंतर तेलामध्ये मिरच्या छान तळून घेतल्या. 1 वाटी शेंगदाणे, त्याच्यामध्ये ते भाजलेलं खोबरं, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकून त्याचं छान वाटण तयार करून घेतलं. वाटण दरदरीत करून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून कांदा भाजत ठेवला आणि कांदा जोपर्यंत आपला सोनेरी कलर येतोय तोपर्यंत त्याच्यामध्येच आपल्याला मीठ आणि थोडेफार गरम मसाले टाकायचे आहेत. त्या वाटणामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे वाटण छान एकजीव करून आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे. तुम्हाला कळालेलंच असेल की हे आपण खारं वांगं बनवत आहोत. आई अगदी छान पद्धतीने वांगी भरत होती. ती आपण त्या कढईमध्ये टाकली आणि कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचे. वाटणसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान कलर येईपर्यंत वांगी परतून घ्यायची आहेत. मसाला चांगला भाजलेला पाहिजे. ऑलरेडी आपण मिरच्या तळलेल्या आहेत, खोबरं भाजलेलं आहे, त्यामुळे जास्त परतायची गरज नाही. त्याच्यामध्ये आपण पाणी ओतलं आणि 15 ते 20 मिनिट खारं वांगं छान शिजवून घेतलं. आता मला एक कमेंट करून सांगा, जेव्हा आई येते घरी तेव्हा अगदी रिलॅक्स कोणाकोणाला वाटतं लेकीच्या घरी आई आल्यावर? अगदी आपण सुखवाशी होऊन जातो. कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. थँक्यू, बाय बाय.